जवळकर, येस. वेलकम टू इंडिया. थँक्यू. किती दिवसांनी येतोयस तू ऑस्ट्रेलियावरनं? 1.5 वर्षानंतर. दीड वर्षानंतर. सो यू हॅव स्टेड फॉर 1.5 years in Australia. Okay. I would like to ask you some questions for my future migrants. Okay. Now, first thing, how you find Australia? Because of my friend. One of my friend is there. Mm-hmm. He suggests me Mm-hmm. to go Mm-hmm. Mr. Palve Mm-hmm. and do that immigration process. That's where I started. Right, right. You are speaking please speak in a little bit louder voice. Okay. And look at camera also because it will be better. Okay. Can I No. speak in Marathi? Yeah, yeah. You can speak in Marathi also. ऑस्ट्रेलिया कसं वाटलं तुला? छान वाटलं. छान वाटलं. ऑस्ट्रेलियात आता तू यू आर वर्किंग ॲज ए प्लंबर. नाही, मी सध्या तिथं प्रोसेस वर्कर म्हणून काम करतोय. कुठे? प्रोसेस वर्कर कंपनीमध्ये काम करतो. प्रोसेस वर्कर म्हणून काम करत आहे. कारण ते प्लंबिंगसाठी तिथं त्यांचा कोर्स करावा लागतो. हां हां. त्यामुळे थोडं ते नंतर करणार आहे. राईट राईट. तर तिथे मग ऑस्ट्रेलियातलं वर्कप्लेस कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान. एकदम चांगलं, काही प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम नाही. राईट. ऑस्ट्रेलियातले लोक कसे वाटले? मला तर चांगली वाटली. चांगले वाटले. आता ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियनच नाही, अख्ख्या जगातून लोक तिथे आलेले हो, आहेत. पूर्ण पाकिस्तानी, बांगलादेशी, कुठले कुठले आले. हो. पण सगळे वागताना बोलताना कसे वाटतात? एकदम पॉलाइट. एकदम पॉलाइट ना, काही नाही त्याच्यामध्ये. काही नाही. आणि ॲक्च्युअल ऑस्ट्रेलियन लोकांशी कधी संबंध आला? हो, बऱ्याच वेळा. अच्छा, त्यांची ॲटिट्यूड कशी वाटली? एकदम चांगली. एकदम व्यवस्थित वाटते. एकदम व्यवस्थित. आता मग हे मागच्या वर्षभरामध्ये आमच्या इंडियाच्या पेपर्समध्ये नेहमी बातम्या यायच्या की इंडियन्सला तिथं फार त्रास होतो आहे, इंडियन्सला मारलं जातं वगैरे वगैरे. तर तुझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स काय आहे? नाही, माझं तर पण सगळं तसं काही नाही. मला तर त्यात काय तथ्यच वाटत नाही. कारण त्यातल्या 1-2 घटना झाल्या त्या उघडकीस अशा आल्यात की इंडियन लोकांनीच केले. आणि शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट कशी की इव्हन पुण्यासारख्या शहरात सुद्धा तुम्ही रात्री बेरात्री एकटे हां. असलात तर तुम्हाला त्रास होऊ इथं शकतो. हजारो लोक काय काय होतं, पण तिथे एक घटना घडते, इथं इश्यू जास्त केला जातो. राईट राईट. ऍक्च्युली मी जिथं राहतो हां. तर संतोष वगैरे माझे जे मित्र आहेत बरोबर. त्यांच्या 3-4 फॅमिली आहेत. जास्तीत जास्त 4 फॅमिली आणि आम्ही बॅचलर मुलांचे 2 रूम, हम्म. एवढेच लोक आहेत. बाकी बरं. सगळे इराकी, लेबनीस, राईट सगळे असे लोक आहेत. राईट राईट. ऍक्च्युली त्या लोकांचं नाही का, जे आपले तिथं जाहिरात होतात की ते लोक त्रासदायक आहे असं, म्हणजे हे होतं. पण आम्हाला असं कधीच नाही जाणवलं. उलट ती केली तर मदतच करणार, पण असं त्रास तर कधीच नाही देणार. राईट राईट. बरं, आता इथं असताना तुझे किती सेव्हिंग होत होतं? तसं विचार का तुम्हाला मागच्या बोलण्याप्रमाणे काय मिनिमम 1000-2000 बी जास्त आले तसं. नशीब म्हणायचं. नशीब. Right. हे मधूनच एखादं लग्न आलं, एखादं हां. आजार पण आलं की काहीच नाही. खर्च बिर्च. आता तिथं तुझं किती सेव्हिंग होत आहे? तर मी बॅचलर असल्यामुळे 40 ते 50 हजार इझी होतं, म्हणजे असं. राईट. म्हणजे समजा तिथे खाऊन पिऊन असं. राईट. बायको जर काम करणारी असली तर नक्कीच जास्त सेव्हिंग होऊ शकते. मग एकाचा पगार पूर्ण शिल्लक राहू शकतो. एखादा पगार म्हणजे एखादा पगार म्हटला तरी तो 70-80च्या घरात 70-80 मिनिमम 70-80 70-80च्या घरात जाऊ शकतो. जाऊ शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्या थोडक्यात कसं आहे की ऑस्ट्रेलियामध्ये लोक चांगली आहेत, हां. हवामान चांगलं आहे, हं. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, लोकांना शिस्त आहे, शिस्त. आपल्यासारखी गर्दी नाहीये. हं. आपण बरं, आपलं काम बरं, आणि शिवाय काही वाकडे उद्योग न करता, नाही. वाईट धंदे न करता काय. आपण 2 पैसे कमवू शकतो, मानाने आणि सन्मानाने जगू शकतो. बरोबर. कोणाचे पोट चाटायचे नाहीत, कोणाच्या मागे पुढे नाही, फिरायचं काय नाही. नाही. पण आपल्याकडे इथे भारतामध्ये काय आहे, काही जर करायचं म्हटलं ते पुढाऱ्यांच्या आणि ऑफिसरांच्या मागे लागल्याशिवाय काही करताच येत नाही. हाच फरक आहे तिथं. तिथं अजिबात असला काही प्रकारच नाही. आणि तुझं टॅलेंट आहे, तू काम करू शकतो, तुला पैसे मिळणार. राईट. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आता जे नवीन लोक जाऊ इच्छित आहेत हां. त्यांना तुझा काय ॲडवाईस राहील, उपदेश काय राहील? हाच राहील की जर तुमच्यात टॅलेंट आहे, तुम्ही काहीतरी करू शकता, तर तुम्ही बिंदास जाऊ शकता. जर तुम्हाला काही करायचं नाही असं, कारण इथला प्रकार आणि तिथला कामाची पद्धत एकदम वेगळी. राईट राईट. तिथं तुम्ही कामावर गेला, कामच फक्त डोक्यात घ्यायचं आणि तुमचा परफॉर्मन्स 100% पाहिजे. राईट राईट. त्यांना जर तसं जाणवलं तर ते तुम्हाला एक शब्द बोलणार नाही, पण संध्याकाळी सुट्टी होताना सांगणार की उद्यापासून येऊ नकोस. राईट राईट. पण जर तुम्ही चांगलं काम केलं तर ते तुम्हाला तेवढं हे पण करणार, ते आपल्या बरोबर अजून वर पण नेण्याचा प्रयत्न करणार. राईट राईट. चांगलं काम केलं तर तुमच्या आयुष्याला खूप चांगलं खूप चांगलं आहे. दिलीप, अभिनंदन. तुझं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे आणि परत एकदा तू आमच्या ऑफिसमध्ये आला आणि सगळी माहिती आम्हाला दिलीच, त्याच्याबद्दल परत एकदा मी तुझे आभार मानतो. थँक्यू. आणि आता तुझ्या स्पाऊस विसाचं आपल्याला करायचं आहे, लवकरात लवकर मी स्पाऊस विसाही करून देतो. ऑस्ट्रेलियात आपले भरपूर क्लायंट्स आहेत, सगळ्यांनाही माझा नमस्कार सांग. थँक्यू. तुम्ही एकदा चक्कर मारा. डेफिनेटली येणार आहे मी. मागे म्हणता संतोषकडे येतो वगैरे. राईट. यायचे मी एकदा आले की या चक्कर मारा. निश्चित निश्चित. थँक्यू.